नमस्कार, माझं नाव दीपिका चिंचोळी आहे आणि मी एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. सेक्युअर हॉस्पिटल इथे कार्यरत आहे. तर आज आपण असे 10 कारणं बघूया जिथे तुम्हाला गायनेकोलॉजिस्टचा सल्ला लागेल व तुम्हाला त्यांना व्हिजिटकडे जावं लागेल. तर पहिलं कारण म्हणजे काय आहे, जर तुमची मुलगी 9 वर्षालाच जर मासिक धर्म चालू झाला आहे तर तुम्हाला गायनेकोलॉजिस्टला भेटावं लागेल. दुसरं कारण म्हणजे तुमची मुलगी 16 वर्षाची आहे पण अजून पण तिचा मासिक धर्म नाही चालू झाला तर मात्र तुम्हाला गायनेकोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा लागेल. तिसरं कारण म्हणजे काय आहे, तुम्हाला जर अनियमित पाळी येते, म्हणजेच काय 21 दिवसाच्या आत किंवा 35 दिवसाच्या पुढे जर पाळी जात असेल किंवा 2 दिवससुद्धा तुम्हाला अंगावर व्यवस्थित जात नाही आहे किंवा 7 दिवसाच्या पुढं पण अजून रक्तस्राव होतच आहे, खूप जास्त गाठ्या जात आहेत, असं काही असल्यास तर तुम्हाला गायनेकोलॉजिस्टला दाखवायला पाहिजे. चौथं कारण म्हणजे हे आहे, ज्याला आपण म्हणतो डिस्मेनोरिया. म्हणजेच काय तर पाळीच्या अगोदर किंवा पाळीमध्ये जर पोटात दुखत असेल आणि एवढं दुखतं की तुमचं रुटीनसुद्धा डिस्टर्ब व्हायला लागलं आहे किंवा तुम्ही कामाला जात नाही आहे किंवा तुमची मुलगी शाळेला जात नाही आहे, असा काय प्रकार असेल तर मात्र तुम्हाला डॉक्टरांकडे भेट द्यावं लागेल. त्याच्यानंतर 5वं कारण हे आहे की ज्याला म्हणतो आपण डिस्पॅरिओनिया. म्हणजेच नवरा बायको एकत्र आल्यावर संबंध केल्यानंतर जर पोटात त्रास होत आहे, दुखत आहे आणि संबंध व्यवस्थित होत नाही आहे तरीसुद्धा तुम्ही गायनेकोलॉजिस्ट सल्ला घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर 6वं कारण म्हणजे हे आहे की जर तुम्हाला अंगावरनं पांढरं जाते, थोडंसं पिवळसर असतंय किंवा हिरवसर असतंय आणि किंवा त्याला वास यायला लागलाय, खूप जास्त वास येते, तुम्हाला खाज सुटते किंवा तुमचं प्रायव्हेट पार्ट सगळे लाल झाले आहेत तर तुम्हाला गायनेकोलॉजिस्टचा सल्ला घ्यायला पाहिजे. 7वं कारण हे आहे की तुमचं नुकतंच लग्न झालंय आणि तुम्हाला प्रेग्नन्सी प्लॅन नाही करायचंय तर तुम्ही काय वापरायला पाहिजे, कुठलं व्यवस्थित राहील, तर ह्याचा सल्ला पण तुम्ही एकदा व्हिजिट करून गायनेकोलॉजिस्टला भेटायला पाहिजे. त्याच्यानंतर हे आहे की तुम्हाला आता लग्नाला 1 वर्ष झालंय, तुम्ही प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत आहे पण तरी सुद्धा तुम्हाला राहत नाहीये, तर एकदा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन कोणामध्ये काय प्रॉब्लेम आहे, पुरुषामध्ये प्रॉब्लेम आहे का स्त्रियांमध्ये काय प्रॉब्लेम आहे, हे सगळे टेस्ट करायला पाहिजे. आणि समजा जर स्त्री 30 वर्षापेक्षा जास्त असेल तर ती मात्र 6 महिन्यानंतरच डॉक्टरकडे व्हिजिट करायला पाहिजे, कारण 30 वर्षानंतर अंडाशयाचा काउंट आणि क्वालिटी दोन्हीसुद्धा कमी होतं. त्याच्यानंतर समजा जर तुम्ही प्रेग्नंट राहिला आहे तर ऑब्व्हियसली तुम्हाला डॉक्टरांना दाखवावंच लागेल. प्रेग्नंट असेल तर तुम्हाला नाव नोंदणी करायला पाहिजे. त्याच्यानंतर गर्भ आहे का नाही, व्यवस्थित वाढ आहे का नाही, गर्भाच्या ठोक्या आहेत का नाही, काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का, त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. सगळ्यात शेवटचं कारण आहे तो म्हणजे की तुम्हाला पाळीमध्ये पण त्रास नाही आहे, पाळीत पोटात दुखत नाही आहे, सगळ्या नियमित पाळी आहे, तुम्हाला मुलं झालेले, सगळं व्यवस्थित आहे, तरी सुद्धा रुटीनली एक गायनेक चेकअप असायलाच पाहिजे. म्हणजे आम्ही नेमकं त्यात काय करतो तर आम्ही ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आम्ही रूल आउट करतो. म्हणजेच आम्ही ब्रेस्ट एक्झामिनेशन करतो आणि त्या स्त्रीला सुद्धा शिकवतो की कुठल्या पद्धतीने तुमचे स्तन तपासायचे, म्हणजे तुम्हाला गाठी लागतात का, काही डिस्चार्ज आहे का, ते सुद्धा आम्ही शिकवतो. आणि तसंच आम्ही गर्भाशयाच्या मुखाची सुद्धा तपासणी करतो. समजा जर आम्हाला वाटलं काही जखम आहे खाली किंवा घाण पाणी येत आहे तर ते पाणीसुद्धा आम्ही तपासायला देतो, ज्याला आपण पॅप्समियर असं म्हणतो, जेणेकरून की आपल्याला सर्वायकल कॅन्सर फर्स्ट स्टेज किंवा अर्ली स्टेजमध्ये आपण डायग्नोज करतो व त्याचा लवकरच उपचार करतो. तर माझं फक्त प्रत्येक स्त्रियाला विनंती आहे की आफ्टर 40 किंवा 40 नंतर वर्षातनं एकदा तरी तुम्ही गायनेकोलॉजिस्टला व्हिजिट करायलाच पाहिजे. थँक्यू.